नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. पूर्वीच्या काळी लग्नाच्या पंक्तीमध्ये सर्रास केली जाणारी गोडाची डिश म्हणजे गोडबुंदी. परंतु सध्या लग्नाच्या पंक्तीमधून ही गोडबुंदी अगदी हद्दपार केलेली आहे. तर याच गोडबुंदीची आज आपण रेसिपी पाहणार आहोत. गोल मोत्यासारखी बुंदी कशी करावी याच्या सर्व टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ अजिबातही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर सर्वात प्रथम आपल्याला गोड बुंदी करण्यासाठी एक बॅटर तयार करावं लागणार आहे. करण्यासाठी बेसनपीठ लागणार आहे. त्यासाठी इथे मी 2 कप भरून बेसनपीठ चाळून इथे या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. वजनी म्हणाल तर जवळपास 400 ग्रॅम तरी इथे बेसनपीठ असेल. यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया. अगदी किंचितच मीठ घालायचं आहे. ज्या कपाने इथे आपण 2 कप बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच कपाने इथे 1 कप भरून पाणी घेतलेलं आहे. थोडं थोडं करून यामध्ये आपल्याला हे पाणी घालून घ्यायचं आहे. विकच्या साह्याने मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. एकसाथ खूप सारं पाणी ओतायचं नाही. यामधील पूर्णपणे गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. एकसाथ सर्व पाणी ओतले तर गुठळ्या मोडायला अवघड जात. तर अशा प्रकारे एकदम हळूहळू यामध्ये पाणी घालून बॅटर तयार करायचं आहे. ही वेगळ्या ब्रँडचं पीठ वापरलेलं नाही. घरामध्ये जे आपण बेसन पीठ वापरतो तेच इथे घेतलेलं आहे. म्हणजेच घरच्या हरभरा डाळीपासून तयार केलेलं पीठ इथं मी वापरलेलं आहे. फक्त हे बेसन पीठ एकदम बारीक असं दळून घेतलेलं आहे. बेसनपीठ एकदम बारीक असं दळून जरी घेतलेलं असलं तरी मी ते मैदा याच्या चाळणीने परत एकदा चाळून घेतलेलं होतं. थोडं थोडं करून यामध्ये इथे मी सर्वच्या सर्वच पाणी वापरलेलं आहे. तर अशा प्रकारे इथे आपलं एकदम सैलसर असं हे बॅटर तयार झालेलं आहे. आता यावरती झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी हे बॅटर भिजत ठेवून देऊया. कमीत कमी 15 ते 20 मिनिट तरी बॅटर हे भिजलंच पाहिजे. तर इथं आपलं अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर रेडी झालेलं आहे. परत यामध्ये गरज असेल तर इथे मी पाणी वापरणार आहे. तर अर्ध्या तासानंतर इथे परत एकदा बॅटर चेक करूया. तर मला हे किंचितसं असं घट्टसर असं वाटत असल्यामुळे यामध्ये मी परत थोडंसं पाणी घालून घेत आहे. परत जवळपास पाव कप पाणी मी इथे वापरलेलं आहे. म्हणजे एकूण 1.25 कप पाणी मी इथे वापरलेलं आहे. म्हणजे 2 कप बेसनपिठासाठी 1.25 कप पाणी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. आता लगेचच बुंदी करायला घेऊया. बुंदी झाऱ्यामध्ये ओतण्यासाठी इथे मी एक फुलपत्र घेतलेलं आहे. बुंदी प्रत्येक वेळेस झाऱ्यामध्ये सोडताना अशा प्रकारे खालीवर करून घ्यायची आहे. तसेच बुंदी तळण्यासाठी आपल्याला इथे बुंदीचा झाराही लागणार आहे. तुमच्याकडे जर बुंदीचा झारा नसेल तर घरामध्ये जो अशा प्रकारचा झारा असतो त्याने बुंदी केली तरीही चालू शकेल. तयार झालेले हे बॅटर एकदा चेक करून घेऊया. तर या झाऱ्यावरती थोडंसं बॅटर ओतल्यानंतर अगदी अलगद थोडं थोडं ठिपके पडत आहे. म्हणजेच आपण तयार केलेलं हे बॅटर एकदम परफेक्ट बनलेलं आहे. बुंदी तेलामध्ये सोडल्यानंतर प्रत्येक वेळेस आपल्याला हा झारा पाण्याने स्वच्छ धुवून नंतर एखाद्या कापडाने पुसून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी यात भांड्यामध्ये थोडंसं पाणीही घेतलेलं आहे व रुमालही रेडी ठेवलेला आहे. बुंदी तळण्यापूर्वी ही सर्व पूर्वतयारी केली तर ऐनवेळेस अजिबातही गडबड होत नाही. इथे मी 5 मिनिटापूर्वीच बुंदी तळण्यासाठी इथे एका पसरट तव्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं. तेल चांगलं गरम झालेलं आहे. तसेच इथे मी एक डबाही ठेवलेला आहे ज्यावरती आपण हा झारा टॅप करणार आहोत. बुंदी तेलामध्ये सोडण्यापूर्वी तेल हे कडकडीत गरम असलं पाहिजे. आता या मिश्रणातील थोडंसं मिश्रण या झाऱ्यावरती ओतून घेऊया. हे मिश्रण थोडंसं ओतल्यानंतर अशा प्रकारे या डब्यावरती झारा टॅप करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला ही बुंदी एकदम मोठ्या आचेवरतीच तळून घ्यायची आहे. 2 ते 3 वेळा बुंदी उलटपालट केल्यानंतर लगेचच तेलामधून काढून घेऊया. इथेही आपल्याला ही बुंदी खूप जास्त करपवायची नाही तसेच ती कच्चीही ठेवायची नाही. बुंदी काढत असताना गॅसची फ्लेम परत एकदम बारीक करून घ्यायची आहे. अशा प्रकारे एका झाऱ्याच्या सहाय्याने बुंदी तेलामधून काढून घेऊया. पहिल्या बॅचची बुंदी तळून झाल्यानंतर लगेच तो झाऱ्या धुवून स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे इथे आपली एकदम मोत्यासारखी बुंदी तयार झालेली आहे. दुसऱ्या बॅचची बुंदी तेलामध्ये सोडायच्या आधीच परत एकदा तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे. परत हाय फ्लेमवरती दुसऱ्या बॅचची बुंदी तळून घेऊया. इथे जर तुमचं तेल कडकडीत गरम नसेल तर बुंदी चपटी होऊ शकते तसेच ती तव्याला चिकटू शकते. इथे तव्यामध्ये खूप जास्त गर्दीही करायची नाही. तर अशा प्रकारे ही बुंदी 2 ते 3 वेळा उलटपालट करून घेऊया. तर ही बुंदी एकदम मोत्यासारखी तयार झालेली आहे. या बुंदीमध्ये आपण अजिबातही सोड्याचा वापर केलेला नसला तरी एकदम मौसूद अशी बुंदी तयार झालेली आहे. बिना कलरची बुंदी करून झाल्यानंतर इथे थोडंसं बॅटर उरलेलं आहे. आता आपल्याला 2 कलरची बुंदी करायची आहे. त्यासाठी या उरलेल्या बॅटरपैकी थोडं निम्मं बॅटर यात काढून घेऊया व यामध्ये थोडासा खायचा केशरी रंग घालून घेऊया. यामध्ये केशरी रंग घातल्यानंतर हे बॅटर परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. दुसऱ्या भांड्यामध्ये आपण हिरवा रंग वापरणार आहोत. त्यासाठी इथे मी थोडासा हिरवा रंग घालून घेत आहे. रंग वापरणं अगदीच ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे या रंगांचा वापर करा. प्रोसेससारखी इथे एकदम तेल कडकडीत गरम करून बुंदी सोडून घेऊया. एकदम मोत्यासारखी बुंदी तयार करण्यासाठी काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवल्या तर एकदम छान अशी बुंदी तयार होते. जसं की बुंदी सोडण्यापूर्वी तेल हे कडकडीत गरम असलं पाहिजे. तसंच बुंदीचं बॅटर खूप जास्त पातळही नसावं खूप जास्त घट्टही नसावं. तसेच आपल्याला ही बुंदी खूप जास्त करपवायची नाही तसेच ती कच्चीही ठेवायची नाही. तरीही एकदम मौसूद अशी बुंदी तयार झाली पाहिजे.
तर अशा प्रकारे हिरव्या रंगाची ही बुंदी तयार करून झाल्यानंतर इथे एवढं तेल उरलेलं आहे. यामध्ये अजिबातही आपण सोडा वापरलेला नसल्यामुळे बुंदी अजिबातही तेलकट झालेली नाही. तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मोत्यासारखी अशी बुंदी इथे आपली रेडी झालेली आहे. तसेच यामध्ये आपण 2 रंग वापरलेले असल्यामुळे बुंदी दिसायलाही एकदम मस्त दिसत आहे. आता पाक तयार करायला घेऊया. त्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये ज्या कपाने 2 कप बेसनपीठ घेतलेलं होतं त्याच कपाने 1.5 कप भरून साखर घालून घेत आहे. आता यामध्ये आपल्याला साखरेच्या निम्मे पाणी म्हणजेच 1.5 कपासाठी इथे पाऊण कप भरून पाणी घालून घेऊया. इथे तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, परंतु 2 कप बेसनपीठासाठी 1.5 कप साखर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. पातेलं उचलून गॅसवरती ठेवून दिलेला आहे. आपल्याला हा पाक एकसारखा ढवळत राहायचा आहे. एकदम हाय फ्लेमवरती पाक केला तरीही चालू शकेल. 5 मिनिटानंतर इथे या पाकाला एक उकळी आल्यानंतर यामध्ये 1 चमचा भरून दूध घालून घेऊया. दूध घातल्यामुळे काय होते की साखरेमध्ये जी मळी असते ती सगळी निघून जाते. तर अशा प्रकारे एखाद्या झाऱ्याच्या मदतीने जी पाकावरती थोडीशी मळी आलेली आहे ती जमेल तेवढी काढून घेऊया. मळी काढल्यानंतर पाक कसा झाला आहे ते चेक करूया. तर 5 मिनिटानंतर इथे हा पाक थोडासा घट्टसर असा वाटत आहे. झाऱ्याच्या पाठीमागच्या बाजूला जो काही पाक चिकटलेला आहे तो असा बोटाने चेक केल्यानंतर इथे एक हलकीशी तार निघत आहे. म्हणजेच इथे आपला एकतारी पाक तयार झालेला आहे. असाच आपल्याला लगेचच गॅस बंद करून यामध्ये ही सर्वच्या सर्व बुंदी घालून घेऊया. लक्षात असू द्या इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे. गॅस जर चुकून चालू राहिला तर पाक पुढे जाऊ शकतो. व इथे मी आता हे पातेलं गॅसवरनं खाली उतरून घेतलेलं आहे. तर इथे हा पाक थोडासा जास्त जरी वाटत असला तरी अर्धा तास तरी आपल्याला हा पाक बुंदीमध्ये भिजत ठेवायचा आहे. बुंदी थोडीशी दाबून घेतल्यानंतर या पातेल्यावरती झाकण ठेवून अर्धा तास तरी बुंदी पाकामध्ये मुरवत ठेवून देऊया. तसेच आधेमध्ये 2 ते 3 वेळा यावरील झाकण काढून बुंदी परत मिक्स करून घ्यायची आहे. अर्ध्या तासानंतर बुंदी कशी तयार झालेली आहे ते चेक करूया. तर इथे या बुंदीने सर्व पाक पूर्णपणे शोषून घेतलेला आहे. तरी ही बुंदी अजिबातही कोरडी पडलेली नाही, ती रसरशीतच आहे. इथे आपण ही बुंदी करण्यासाठी एकतारी पाक केलेला असल्यामुळे ही बुंदी अगदी 15 ते 20 दिवस आरामात टिकते. ती अजिबातही खराब होत नाही. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे केलेली गोड बुंदी नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.